हॅलो एव्हरीवन, किचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत हे लटकन, जे मी तुम्हाला सांगणार आहे की कसे बनवायचे आहे. आणि खूप छान पद्धत आहे आणि खूप सोपी पण आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, एकदम छान पद्धतीने आपण लटकन बनवलेलं. याच्यासाठी फक्त तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे मनी पाहिजे असते आणि जो कपडा अवेलेबल आहे तो आणि फोम. तर मी इथे सुरुवात करूया आपण. मी हा जो स्क्वेअर शेपमध्ये कपडा स्टिच करून घेतलेला होता. हे एकदम सोपी आहे म्हणून मी जास्त म्हणजे खूप काही मोठा व्हिडिओ बनवलेला नाही, कारण की एक बॉक्स शेपमध्ये स्टिच करायचं असतं हे सगळ्यांनाच माहिती असतं की आपण एक बॉक्स शेपमध्ये स्टिच मारून घेऊ, एक साईड ओपन ठेवायची असते. त्याच्यानंतर हा आहे फोम. मी जे फोमचे थोडेसे तुकडे करून घेतलेले होते आणि ते जे फोम जो आहे तो मी त्याच्यामध्ये भरणार होते. तर हा जो फोम आहे आता तो तुम्हाला साड्यांच्या याच्यामध्ये भेटू शकतो. नसेल तुमच्याकडे फोम तर तुम्ही आपली कपड्यांचे छोटे छोटे तुकडे पण करून टाकू शकता. या पद्धतीने आपल्याला जी एक साईड आपण ओपन ठेवलेली होती ती आपल्याला आता इथे पॅक करून घ्यायची आहे. आता हा जो स्क्वेअर शेप आपल्याला रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये जेवढे तुमचा फोम बसणार आहे तेवढा तुम्ही फोम बसून भरून देणार आहेत. म्हणजे जेवढा तुम्हाला मोठा बनवायचा आहे तेवढा तुम्ही मोठा बनवू शकता. त्याच्यानंतर असं टाकून आपल्याला पूर्ण ही जी ओपन बाजू आहे ती पॅक करायची असते. पण पॅक करायच्या वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला एक नॉट टाकून स्टिच करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण एक नॉट टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये अजून एक दोन पद्धत आहे, ते पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर तुम्ही सध्या हे बघू शकता. ही म्हणजे सगळ्यात सिंपल आहे. जे बिगिनर आहे, नवीनच बनवता येते त्यांना सगळ्यात सोपं आहे. आपल्याला असा फोम थोडासा मध्ये टाकायचा आहे सीझरच्या वगैरे साह्याने आणि ही पूर्ण आपली फोल्ड करून घ्यायचं आहे की जेणेकरून वरती आपल्याला प्लेन भाग दिसायला नको. बघा, आपला एकदम शेप छान पद्धतीने इथे रेडी झालेला आहे. आणि आपले जे कॉर्नर आहे ते आपल्याला असेच पिनच्या वगैरे साह्याने मध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये नॉड टाकणार आहोत. तर आपल्याला नॉड जो आहे तो घ्यायचा आहे की तुम्ही कोणता नॉड यूज करणार आहे तो नॉड आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. मी नॉडला गाठ मारून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता, जेणेकरून ते सुटणार नाही. काही नॉड धागे सोडत जातात तर ते बाहेर न येण्यासाठी आपण इथे नॉडला गाठ मारून घेतलेली आहे. ती गाठ मी जो ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये टाकून स्टिच करणार आहे. तर आपल्याला तिथे एक लॉक स्टिच करायची आहे. नॉटच्या जागेवर पण आपण लॉक स्टिच करणार आहोत. म्हणजे जी आपण परत स्टिच मारतो त्याला लॉक स्टिच म्हणतात, की एका स्टिचवर 2-3 स्टिच मारणं म्हणजे लॉक स्टिच. आपण इथे लॉक स्टिच करणार आहोत. ती करून घेतल्याच्या नंतर आपण इथे कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपल्याला खाली अजून एक लटकन बनवायचं आहे. तर आपण इथे बघूया आता खालचं जे लटकन बनवायचं आहे छोटंसं, तर ते कसं बनवायचं. इथे मी जे कॉर्नर होते ते छोटेसे अडकलेले ते पूर्ण बाहेर काढून घेते एकदम कॉर्नर टू कॉर्नर, म्हणजे आपला डायमंड शेप दिसला पाहिजे या पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपल्याला एक खाली जे बनवायचं आहे लटकन, त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. आपल्याला इथे हाच मी स्क्वेअर शेपमध्ये कपडा घेतलेला आहे परत डबल फोल्ड करून, आणि त्याला मी राऊंड शेपमध्ये स्टिच करणार आहेत. आपल्याला उलट्या बाजूने स्टिच करायचं आहे. जी बाजू आपल्याला बाहेर टाकायची आहे ती आतमध्ये राहणार आणि आपण उलट्या बाजूने पूर्ण स्टिच करून घेणार आहोत राऊंड सर्कलमध्ये. हाफ सर्कल म्हणजे पूर्ण सर्कल नाही, पण हाफ सर्कलमध्ये आपण स्टिच करून घेणार आहोत. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण साईडनं कट करून त्याला नॉचेस देणार आहोत. सर्कलला नॉचेस देणं खूप गरजेचं असतं, की नाही तर आपल्याला जो रिंकल्स असतं ते आपल्याला रिंकल्स पडून जातात आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. तिथे मी छोटे छोटे पद्धत असे नॉच देऊन घेते. या पद्धतीने तुम्हालाही छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे आणि याला असं उलटं करून बाहेर काढायचं आहे. तर आपल्याला असं हाफ सर्कलमध्ये एक रेडी करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे जे आहे ना ते अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच मारणार आहोत. या पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही, असं आपल्याला फोल्ड करून क्रॉस स्टिच मारायची आहे. सरळ स्टिच मारायची नाही आहे, आपल्याला क्रॉस स्टिच मारायची आहे. आणि क्रॉस स्टिच मारल्याच्यानंतर परत आपण जो एक्स्ट्रा बाहेर आलेला कपडा होता तो आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर याला परत उलटं करून घेणार आहोत. जसं आपण बाकीचे आहे काढलेलं तो उलटं, त्या पद्धतीने आपण उलटे काढून घेणार आहोत. आणि कॉर्नर जो आहे तो परत मी एक आरी वर्कची सुई आहे उलट्या साईडनी, तिचा वापर करून मी कॉर्नर बाहेर काढून घेतले. तुमच्याकडे दुसरं सीझरनी वगैरे काढायचं असेल तर तुम्ही ते पण बाहेर काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे दुसरा, म्हणजे जो आपला रेडी होता वरचा जो तो घेतलेला आहे. आणि आपण इथे सुईच्या साह्याने असं त्या कॉर्नरमधून सुई बाहेर काढून एक मणी इथे अटॅच करून घेणार आहोत. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसरा मणी किंवा अजून एखादंही दुसरी कोणती तुम्हाला डिझाईन वगैरे सर्कलमध्ये डायमंड शेप वगैरे, डायमंड शेपच्या खाली लावायला तुम्हाला सर्कल वगैरे मध्ये जे असतं ना सर्कल शेपमध्ये वर्क केलेले येतात, स्टोन वर्क वगैरे, तेही यूज करू शकता. किंवा तुम्हाला दुसरे कोणते बीड्स वगैरे वापरायचे असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने यूज करू शकता, म्हणजे अजून छान दिसेल. मला हे मनी यूज करायचे होते गोल्डन कलरचे,
म्हणून मी हे कलर घेतलेला आहे गोल्डन. तर तुम्ही अशा पद्धतीने दोन्हीचं म्हणजे दोन्ही जॉईन करून त्या दोन्हीच्या मध्ये मणी लावून रेडी करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या छान पद्धतीने इथे लटकन रेडी होत आहे. फक्त मणी आपल्याला व्यवस्थित पॅक करायचं आहे की जेणेकरून दोघीच्यामध्ये डिस्टन्स राहायला नको आहे. दोन्हीच्यामध्ये डिस्टन्स राहिलं तर तो म्हणजे तुमचा तिथे धागा निघून येईल आणि फिनिशिंग छान दिसणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला मणी अगदी व्यवस्थितपणे लॉक करायचा आहे तिथे आणि छान पद्धतीने रेडी करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसराही पण रेडी करून घेणार आहोत. तर आपल्याला दुसरा पण रेडी करायचा आहे आणि मी याला रेडी करून दाखवते तुम्हाला पूर्ण की रेडी कसे झालेले आहेत आपले. त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही इथे बघू शकता इथं पूर्ण आपला लटकन जो आहे तो रेडी झालेला आहे आणि एकदम छान पद्धतीने रेडी झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसराही सेम रेडी करायचा आहे आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये पण आपल्याला आलेला आहे. तुमच्याकडे दुसरा वेगवेगळ्या कलरचे जर कपडे असेल तर तुम्ही वेगवेगळे वापरू शकता. म्हणजे खालच्यासाठी वेगळा कलर आणि वरच्यासाठी वेगळा कलर अशाही पद्धतीने केले तर ते पण छान दिसता. किंवा सिंगल असेल तर तुम्हाला सिंगल कलर यूज केला तरी पण छान दिसतं. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने छान रेडी झाला. माझ्याकडे हा बॉर्डरचा कपडा होता, मी बॉर्डरच्या कपड्याचेच रेडी केलेले आहेत. तुम्ही इथे एकदम छान बघू शकता की छान रेडी झालेले आहे. आपले असेच काही 2-3 लटकनचे व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लटकनच्या डिझाईन सांगितलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्ही ते जाऊन बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी ह्या ब्लाऊजला छोट्या मुलीचं ब्लाऊज होतं त्याला हे लटकन लावलेले आहेत आणि हे जे आहे याचे व्हिडिओ आपण तुम्हाला चॅनलवरती टाकलेले आहे की हे लटकन कसे रेडी झालेले आहे. ते तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. तुम्हाला जर बघायचे असेल तर कसे रेडी झालेले आहे. तर चला भेटूया आपण नक्कीच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.